दशक 6वा, समास 6वा, सृष्टिकथन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात, न चले जेथे यो जातो मरुदंश जोक्षित तले. संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचा दासबोध वाचत असताना त्यांनी सांगितलं, येथ सांगितला भक्तिमार्ग. म्हणजे भक्तीच्या दृष्टीने बघायचं आहे आपल्याला. येथ सांगितला भक्तिमार्ग. आणि प्रत्यक्षामध्ये हळूहळू हळूहळू पुढे घेऊन जात असताना सृष्टिकथनातूनच त्यांनी निर्गुणाकडे न्यायचा प्रयत्न केला आहे की नाही. आपल्याला निर्गुणाकडे नेण्याचा म्हणजेच अद्वैताकडे नेण्याचा प्रयत्न. अद्वैत थोडा वेगळा भाव आहे की ज्या ठिकाणी भक्त हा भक्त न राहता भगवंतामध्ये विलीन होतो, असा अर्थ त्यांनी अद्वैताचा सिद्धांत घेतला तर. आणि तसं पाहिलं तर रामाव्यतिरिक्त काहीच नाही. जसं संतांनी सांगितलं, संतांची वचनं जर ऐकली की मानावा राम सर्वदा करता, असं म्हटल्यानंतर जर संतांनी सांगितलं, आपल्या सद्गुरूंनी सांगितलं की जानकी जीवन स्मरण जय जय राम, मानावा राम सर्वदा करता आणि सतत रामाचं नामस्मरण, या 3 गोष्टी केल्यानंतर आपण सतत रामाचं चिंतन करून आणि रामासारखं होण्याचा प्रयत्न, रामाला आवडेल तसं करायचा प्रयत्न आणि रामाला जास्तीत जास्त कसं आपण आवडू अशा प्रकारे जे वागण्याचा प्रयत्न, म्हणजे द्वैतातला मी वेगळा आणि राम वेगळे. राम सर्व अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक राम, पण मी वेगळा आहे त्यापासून. मी त्यांच्यासाठी अशी भक्ती करीन की जी रामाला आवडेल आणि रामाचा मी प्रिय होईन. हे नामस्मरणातून संत साधायचा प्रयत्न करतात. आणि अद्वैत जर सांगायचं असेल पुढे जाऊन, जशी जशी आपली बुद्धी असेल, जसं ज्ञानाकडे जर एखादा व्यक्ती वळला, तर ज्ञानाकडे वळल्यानंतर बाकी ज्ञान झाल्यानंतर तो आणखी काहीतरी विचार करायला लागतो. पण बुद्धी त्याची शरणच असते, कारण तो आधी भक्त आहे.
नंतर त्याची बुद्धी शरण गेलेली आहे हे पूर्ण त्यांनी मान्य केलेलं आहे. मानावा राम सर्वदा करता म्हटल्यानंतर जे काही तू करशील ते सगळं मला मान्य आहे, माझं स्वतःचं असं काही अस्तित्व नाही आहे, हे जेव्हा त्यांनी मानलं त्याच्यानंतर त्या भक्तीच्या भरोशावर जर आपल्याला पुढे जायचं असेल, त्या भक्तीच्या अविनाश दादा ऑडिओ बंद करा ना, ऑडिओ फक्त, व्हिडिओ राहिला तरी चालेल, ऑडिओ फक्त बंद करा, खरखर येते ना. तर या भक्तीतून जर आपण विचार केला ना, तर भक्तीतून अद्वैताकडे जाण्याचा प्रयत्न केला जर एखादा ज्ञानी भक्त असेल, म्हणजे ज्ञानी माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीची जर आपल्याला कस लावायचं असेल तर त्यांनी अद्वैताकडे नेलेलं आहे. म्हणजे समर्थांची जशी अवस्था आपण मागे बघितली की सगुण राम मनात असताना, सगुणाचं चिंतन असताना, राममूर्ती मनात असताना, राममूर्ती डोळ्यासमोर असताना, हृदयात असताना, निर्गुणाबद्दल जेव्हा ते बोलतात की माझा राम सर्वत्र आहे, माझा राम सर्वत्र आहे असं जेव्हा म्हणतात, तेव्हा त्यांनी सगुणाला बाजूला ठेवलं आहे ना थोडंसं. म्हणजे असा वेदांत त्यांनी शिकवायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आपण त्यांच्या अवस्थेत गेलं तर भक्त म्हणून बघितलं तर मी भक्त म्हणून दास्यत्व हनुमंतासारखं पत्करू शकते, हनुमंत आमची कुळवल्ली. पण भक्त म्हणून असं करण्यापेक्षा जर एखादा ज्ञानी असेल, जसं ज्ञानराज प्रभू नेहमी सांगतात की ज्ञान एकदा झालं तर खरं बरं, सत्यज्ञान जेव्हा होतं ते सत्यज्ञान झाल्यानंतर बाकी सत्यज्ञान झाल्यानंतर भगवंताला वेगळं मानत नाही. मी खातोय म्हणजेच भगवंत खातोय. आणि भक्त काय म्हणतो, मी त्याला आवडेल तसं खाऊ घालतोय, त्याला आवडतंय हे बघून मला आनंद होतो. हा दोन शंकराचार्य आणि दासबोध म्हणजे आपले समर्थ यांचा अद्वैत सिद्धांतातला किंचितचा छोटासा फरक आहे. पण तो फरक कसाही का असे ना, कारण प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे ना. प्रत्येकजण भगवंताला कसं पाहिल, हो नमस्कार, प्रत्येकजण भगवंताला कसं बघेल त्याप्रमाणे आपला भक्त त्याच्या बुद्धीप्रमाणे. उदाहरणार्थ आपण हे सगळं जे वाचतोय ऐकतोय रोज, मी तर रोजच असं म्हणते की पुढे काय घडणार आहे त्यापेक्षा आज काय आपल्या हातात लागलं ते महत्त्वाचं आहे ना. मग ज्ञान असो का भक्ती असो का प्रेम असो, जे काही असो, त्या क्षणी जर आपल्याला भगवंताचं होता आलं तर तो भक्तिमार्ग म्हणा, ज्ञानमार्ग म्हणा. ज्ञानराज प्रभू म्हणतात ते जर ज्ञान झालं की मी आणि तो वेगळाच नाही, हे ज्ञान आहे. जसं आपल्याला स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नामध्ये भयंकर यातना भोगल्या, उत्तम स्वप्नाबद्दल बोलत नाही आहे, आपल्याला भयंकर स्वप्न पडलं आणि त्या ठिकाणी आपण कैदेत आहोत आणि आपल्याला आता फाशीची शिक्षा होणार आहे. 7 वर्ष आपण त्या कैदेत काढलेले आहे आणि 7 वर्ष इतके कष्ट काढले पूर्ण स्वप्नामध्येच. आणि अचानक जर कोणी उठवलं आणि म्हटलं अहो चला उठा, ऑफिसला नाही जायचं का, मग ते 7 वर्ष जे इतके वेळचं स्वप्न पाहत होतो ते स्वप्न राहिलं का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वप्न राहिलं नाही, ती कैद राहिली नाही, त्याच्यानंतर ते मी केलेलं पाप राहिलं नाही, एका क्षणामध्ये उठलो आणि आपल्या कामाला लागलो, आनंद आनंद. मग तसं जर स्वप्न संसाराचं झालं, अचानकपणे ज्ञान झालं. ज्ञानराज प्रभू नेहमी असं म्हणतात की एक कण जरी आपल्याला ज्ञान झालं, ज्ञान झाल्याबरोबर जसा सूर्य उगवल्यावर सगळीकडे प्रकाश पसरतो, तसा या ज्ञानामुळे आपल्याला मनातला अंधकार नाहीसा होऊन, अज्ञान नाहीसा होऊन मी कोण आहे हे कळतं. आणि मी कोण, मी तर असा आहेच. मग आपण सगुण आणि निर्गुण राम दोन्ही याची तुलना आपल्या बुद्धीप्रमाणे करू शकतो. कारण रोज आपण काही ना काही असाच शिकायचा प्रयत्न करतो. सगुण राम बघायचा असेल तर माझा स्वतःचा देह सगुणातच मी आहे. या देहाला जे लागतं आहे, जे आवश्यक आहे ते करत असताना सुद्धा, कर्तव्य त्याग कर्म करत असताना सुद्धा या देहाने कोणत्याही प्रकारचं पापकर्म न होता जर ते सगुणाची आराधना करत आपण जर ते कर्म केलं तर तो सगुण राम आहे. आणि हे करत असताना आनंद जो मिळाला, ब्रह्मानंद जो मिळाला, तो ब्रह्मानंद माझ्या आत्म्याला मिळाला, जो आतल्या आत्म्याला, म्हणजे तो मी आहे, मी त्या देहामध्ये राहतो ह्याची जाणीव ज्याला होते तो त्या आत्म्याला खुश करण्यासाठी प्रयत्न करतो. आणि हा जो आत्मा खुश असेल तर तो जेव्हा आत्मा खुश होतो ना, त्या आत्म्याचा इतरांशी संबंध तुटतो, कारण तो इतरांवर अवलंबून नाही. म्हणजेच तसाच देहाचाही एक वेळ संबंध तुटला तरी आपल्याला काही फरक पडणार नाही, असं ते निर्गुण तत्व त्यांना सांगायचं आहे. भक्तिमार्ग, येथ सांगितला भक्तिमार्ग. आणि कौतुक चाललं आहे कशाचं, कौतुक चाललं आहे सृष्टिकथनाचं. आणि सृष्टिकथन मला नेहमी आश्चर्य वाटतं माहिती आहे या गोष्टीचं, की निर्गुणाबद्दल बोलत असताना मनात सगुण आहे, सृष्टिकथनाबद्दल बोलत असताना सृष्टी ज्याने निर्माण केली तो त्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि बोलताना सृष्टी, मी आपल्याला एक उदाहरण दिलं होतं मागे, की समजा मी सिनियर कॉलेजला लेक्चर आहे आणि शिकवते सिनियर कॉलेजला किंवा हायस्कूलला शिकवत असेल, तर हायस्कूलला शिकवत असताना
माझ्या मनाची तयारी असते की पुढचे विद्यार्थी हायस्कूलचे आहेत, म्हणजे नुकतेच पास झालेले आहेत, मिडल स्कूल आणि हायस्कूलला गेलेले आहेत. मग त्यामुळे हायस्कूलचे सांगत असताना आपले काही नियम आपण गृहीत धरतो की यांना हे येतं आहे, जे आधीच्या वर्गामध्ये होतं ते सगळं येतं आहे, हे गृहीत धरून आपण शिकवायला लागतो. हे मी शिक्षक असल्यामुळे सांगते. आणि ते करत असताना आपण हे गृहीत जे धरलं आहे ना, तेवढंसुद्धा समर्थ गृहीत धरत नाही यांना की हे नवीन आहेत, हे कोणत्या वर्गात आहेत. ते सगळं सगळं सोडून ज्ञानी असो का अज्ञानी असो, फक्त माझ्यासमोर आला ना तर मी तुला सगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या पद्धतीने खाली वर चढाव उतार करत देतो, जे आपल्याला कठीण जातं. आपण सिनियर कॉलेजला शिकवत असताना जर आपल्याला म्हटलं बालवाडीच्या मुलांना शिकवा, तर लागलीच त्रास होतो. मी स्वतःच कितीतरी वेळा म्हटलं की ते 7वी पास झाल्याशिवाय मी त्यांना शिकवू शकत नाही. मग ही मर्यादा समजली ना आपली आपल्याला, की आपण जर 8वीच्या पुढे शिकवतो आहे म्हणजे आपण स्वतःला कोणीतरी वेगळं समजतो आहे आणि यांना समजावून सांगणं मला शक्य नाही आहे. काहीतरी गोष्टी तयार असल्या पाहिजे माझ्यासमोर, तेव्हा कुठे मी त्याच्यावरची बिल्डिंग बांधू शकते आणि मग म्हणते की माझा मुलगा मेरिट आला. का आला? आधीचं कोणीतरी करून ठेवलं आणि त्या ठिकाणी. समर्थ तसं सुद्धा म्हणत नाहीत. समर्थ म्हणतात जे कोणी येतील त्या सगळ्यांना समजावून सांगायचं आहे आणि विचार निर्गुणाचा, मनात सगुण आणि समोर अज्ञानी असो का ज्ञानी असो सगळ्यांना समजावून सांगायचं आहे. म्हणून कधी कधी खूप मोठा वेदांत सांगून जातात आणि खूप मध्ये मध्ये पुन्हा एकदम त्रास झाला की काय कोणाला कळायला म्हणून पुन्हा खाली उतरतात. त्या सृष्टिकथनामध्ये सुद्धा आपण आडवळणामध्ये या गोष्टी बघितलेल्या आहे. मग हे सृष्टिकथन जेव्हा चालू आहे तेव्हा सृष्टीचं कौतुक करत असताना ह्या सृष्टिकर्त्यांनी किती सुंदर सृष्टी केली आहे आणि तुमचं लक्ष कशात आहे. ह्या सृष्टिकर्त्यांनी जे करून ठेवलं आहे त्याच्याकडे न बघता किंवा आपली लक्ष कशात आहे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधू इच्छितात. आता सध्या तर अगदी साधा भाग चालू आहे, म्हणजे त्यांनी आपल्या मनावरचा मळब काढायचा प्रयत्न केला आहे. कोणी म्हणतात की देव घडविला सोनारी, त्यामध्ये सुद्धा माया आहे. ओवी आता 37वी आहे. देव घडीला सोनारी, सोनाराने देव घडवला. म्हणजे हा जो व्यक्ती आहे भक्त किंवा ज्यांनी ही मूर्ती तयार केली तो मूर्ती करायला नेणारा सोनाराकडे गेला आणि सोनाराकडून मूर्ती तयार करून घेतली. त्या ठिकाणी 2 विषय आहेत पुन्हा. माझा देव सोन्याचा आहे, मी सोन्याचा देव तयार करू शकतो, पितळेपेक्षा माझा सोन्याचा देव मोठा आहे. ही भावना येतेच ना. त्याच्यापेक्षा पाषाणाच्या मूर्तीत आणि सोन्याच्या मूर्तीत देवतत्वात काय फरक आहे. समर्थ म्हणतात देवतत्वामध्ये काय फरक आहे, तोच आपल्या देहाच्या बाबतीत नियम आहे. या देशात जन्मो की आणखी कोणत्याही देशात जन्मो, देहामध्ये फरक नाही ठेवला भगवंतानी. ह्याकडे दृष्टी वळवण्याचा प्रयत्न आहे. मग देव घडवला सोनारी, देव ओतीला ओतारी, त्या ओतारीनी ओतून ते सोनं ओतून त्यांनी तो सोन्याचा देव तयार केला. एकाने काय केलं, एक देव घडीला पाथरी, एकाने पाषाणाचा देव तयार केला. मग पाषाणाचाही देव तयार आहे आणि सोन्याचाही देव तयार आहे. दोन्ही प्रकारचे देव तयार आहेत. कोणी कसंही करू शकतात, कोणी लाकडाचा करत आहे. मग हे सगळे देवाची स्वरूपावरती समर्थ या ठिकाणी म्हणतात. स्वरूप देवाचं आपल्याला जसं वाटतं सगुण रूप. हे जेव्हा आपण ऐकतो ते पुष्कळ संत असं म्हणतात, मनामध्ये देवाला आणा आणि मनात हिऱ्याचा हार घाला ना हो तुम्ही. मानसपूजेमध्ये मी मोठा हिऱ्याचा हार, मनाने जिवंतपणे म्हणजे जागृत अवस्थेमध्ये, स्वप्नात नाही, जागृत अवस्थेमध्ये ध्यान करायचं असेल तर मोठा सोन्याचा हार करायचा, 9 लाख हार मागवायचा आणि त्याला घालायचा, डोळ्यात पाणी आणायचं. या सगळ्या पण गोष्टी करू शकतो. तो देव सोन्याचाच असला पाहिजे आणि पाषाणाचाच असला पाहिजे असं आवश्यक नाही आहे. ह्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न. आणि प्रत्यक्षात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे जी गोष्ट इथे लिहिली नाही आहे, प्रत्यक्षामध्ये समर्थ कडक सगळं सोळं ओळं पाळणारे आणि देवाची पूजा करणारे, सगुण उपासना करणारे असे भक्त आहे. तरीही ते सांगतात महत्त्व कशाला द्यायचं, अरे करा, सगुणाची उपासना करा, पण जर त्या ठिकाणी मन सोन्यामध्ये गुंतलं असेल, तो देव सोन्याचा आहे म्हणून मी पूजा करत असेल तर ते योग्य नाही. ते तत्त्व ओळखा म्हणतात आहे. मी स्वतः पूजा करतो, त्यांना स्वतः दर्शन दिलं. राम येणार आहे मध्ये आपण वाचलं आहे की त्यांना स्वतः त्यांचे बाहू स्फुरण पावले. रात्री त्यांनी पूर्ण मंदिर बांधून ठेवलं चाफळचं मंदिराचं बांधकाम सगळ्या लोकांनी, गावकऱ्यांनी मिळून केलं. पण मंदिराची अजून मूर्तीची माहिती नाही की मूर्ती कोणती येणार आहे. म्हणजे असे सिद्ध पुरुष आहेत ते, आणि ते आपल्याला याबद्दल सांगतात आहेत छोट्या छोट्या गोष्टींबद्दल. जसं मी सिनियर कॉलेजच्या आणि 8वीच्या लोकांबद्दल बोलते आहे तसं
इतके सिद्ध पुरुष आपल्यासाठी कशा लेव्हलवरती येऊन समजावून सांगतायत. मग त्यांना जेव्हा स्फुरण आलं रात्री अचानक की वेळ आली रामाची यायची, की राम येणार आहे, तर त्यांचे अंग हातपाय असं थंड पडलं. त्यानंतर त्यांना असे वेगवेगळ्या प्रकारचे संकेत मिळायला लागले. त्यांना छोटीशी शेंडी होती, ती शेंडी त्यांची उभी राहिली. त्या सगळ्या गोष्टी त्यांना जाणवल्या. अरे सुगंध यायला लागला सगळीकडे. म्हणजे किती सिद्धता ही. आणि त्यांच्या स्वप्नामध्ये ती मूर्तीचं दर्शन झालं आणि नदीमध्ये 2 मूर्ती त्यांना सापडल्या. म्हणजे रामरायांनी त्यांची सोय केली आहे मूर्तीची. माझ्यावरती विश्वास ठेवा, तत्वावरती विश्वास ठेवा आणि तत्व जर तुम्हाला समजलं तर देव पुढचं सगळं करतोय हे पण सांगायचं आहे थोडंसं त्यांना. कारण आपण वाचत असताना नुसते शब्द वाचण्यापेक्षा त्यांचा सर्वांगीण विचार करणं आवश्यक आहे. समर्थांची भूमिका काय आहे? स्वतः कट्टर असून सुद्धा या सगळ्या गोष्टी सांगत असताना तुम्ही याकडे लक्ष द्या असं म्हणतात. नंतर नर्मदा गंडिका तीरी, नर्मदेच्या तीरांनी जर फिरले, नर्मदेच्या पाण्यातल्या दगडांना तर वरदान आहे की कोणताही तुम्ही दगड उचला, प्राणप्रतिष्ठा करायची गरज नाही आहे. तिथला कुठलाही दगड तुम्ही उचला, नर्मदेश्वर म्हणतात त्याला, आणि तो जर उचलला तर त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेची सुद्धा गरज नाही. इतकी नर्मदा पवित्र आहे आणि कलियुगामध्ये ते महात्म्य आहे. मग नर्मदा गंडिका तीरी देव पाहिले लक्षवरी, इतके लक्षवरी देव दिसतात. यामध्ये मला ना एक दुसरा मुद्दा आठवतो की समजा गुरु आहे आणि शिष्य आहे. गुरूंनी सांगितलं पण शिष्याने जर लक्ष दिलं नाही, उपयोग नाही. आणि गुरु नाही मिळाले एखाद्या वेळेस एकलव्यासारखे, एकट्यात सुद्धा राहिला, पण गुरु नसून सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे, तुमची स्वतःची तळमळ पाहिजे फक्त देव भेटायची आणि देवतत्व समजून घ्यायची. जर तुमची तळमळ असेल ना तर देव त्या ठिकाणी प्रगट होतो. मग हे दगड, मग त्यांनी जे नर्मदेला आशीर्वाद दिला त्या नर्मदेश्वरातूनच आहेच. तुम्ही केलेल्या सोन्यामध्ये पण आहे, तुम्ही केलेल्या दगडामध्ये पण आहे आणि तुम्ही केलेल्या मानसपूजेमध्ये पण आहे. देव अत्र तत्र सर्वत्र आहे. तुम्हाला कसं बघायचं ते तुम्ही, पण त्यामध्ये तुलना करण्याची गरज नाही. कोणत्याही प्रकारची तुलना करण्याची गरज नाही. फक्त तत्त्व ओळखण्यासाठी ते विचार करतायत की गुरु कसाही असला, शिष्य जर उत्तम असेल तर त्याचं कल्याण होत आहे. आणि गुरु उत्तम आहे आणि शिक्षण यांनी लक्षच दिलं नाही. मुलांनी वर्गामध्ये 130 ते 40 विद्यार्थी असतात एका शिक्षकाच्या, पण एकच शिक्षक असतो, त्यातले 5च मुलं 5 नंबरनी पास होतात, बाकीचे सगळे होत नाहीत. याचं कारण शिष्यावरती यांचं शिक्षण देणं अवलंबून आहे. मग या ठिकाणी शिष्य बदलला पाहिजे आणि शिष्य बदलला पाहिजे म्हणजे मी कसा वागतो हा वेगळा भाग आहे, पण तुम्ही कसं वागावं, मी तर कट्टर आहे, नाही जमलं ना मनाचे उपचार करा असं सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि कुठेही करा पण माझ्यावरती विश्वास ठेवा. संत वचनांवरती विश्वास ठेवला ना तर देवाचं प्रागट्य होणारच आहे. आणि यासाठी तुमची श्रद्धा काम करणार आहे. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला, आशीर्वाद माझा आणि श्रद्धा तुमची. आणि माझा आशीर्वाद का? कारण मी स्वतः तो अनुभव घेतला आहे ब्रह्मानंदांचा. पुन्हा ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. असं जे ज्ञानाची मूर्ती आपल्या शरीरामध्ये अंतःकरणामध्ये जर जाणवली तर मग देव पडिले लक्षवरी. कितीही देव असले तरी ते सगळे देव आपल्या मनातला देव एक व्हायला पाहिजे की नाही, हे समर्थांचं म्हणणं या सृष्टिकथनामध्ये आहे. सृष्टिकथनामध्ये सांगत असताना या सृष्टीमध्ये कशाला महत्त्व द्यायचं आहे आपल्याला, त्यातल्या त्यात आपल्या देहालाच जिथे द्यायचं नाही आहे तिथे सृष्टीतल्या कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आहे समर्थ विचारतात. कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आहे? आपलं मन, आपलं हृदय ज्या ठिकाणी अगदी अडकून बसेल ना ती गोष्ट तत्वरूपाने समजली पाहिजे ना. त्यामुळे उपचार करा, केले चांगलंच आहे, नाही केले तरी मन जरी उपचारांनी भरून गेलं ना तरी आत्मात्वम गिरिजा मती सहचरा प्राणात शरीरम गृहम. प्राणात शरीरम गृहम. अरे समजलं पाहिजे आपल्याला की या शरीरामध्ये जो प्राण राहतो तो प्राण म्हणजे आत्मा, म्हणजेच त्याचं स्वरूप आहे. तो जोपर्यंत आतून खुश होणार नाही, या पूजेतून त्याला जो आनंद मिळतो, हे केल्याने त्याला जो आनंद मिळतो, तो आनंद समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी समर्थ करतात. मग आता त्यांची संख्या कोण करी असंख्यात गोटे. काही लोक म्हणतील गोटे, त्याच्यातला एक उचलून आपल्याला वाटला जर तो नर्मदेश्वर भगवान आहे तर तो आपल्या घरी आपण स्थापन करतो आणि त्या स्थापन करण्यातून त्या व्यक्तीला तो आनंद मिळतो. म्हणजे कुणाचा सोन्याचा देव आहे. अगदी ह्याच्या विरुद्ध घडलं आहे. माझ्या स्वतः म्हणजे यामध्ये सगळे समजावून सांगत असताना आपण काय घ्यायचं हे पूर्णपणे आपल्यावर आहे बरं.
म्हणजे रामाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल हे फक्त आपल्यावर आहे. आता आमच्या महाराजांचीच गोष्ट आहे. आता समर्थांचा दासबोध त्यांना कंठस्थ होता. म्हणजे अनुभवाच्या गोष्टी या पण त्यात सांगायला पाहिजे. कंठस्थ दासबोध असताना रामदासी स्वतः मारुतीचे अवतार आपण त्यांना समजतो, आम्ही समजत असतो. समजतो म्हणजे आहेतच ते. मग हे सगळं असताना त्यांचा एकदा त्यांना सद्गुरूंनी दिलेलं रामपंचायतन हरवलं. आणि रामपंचायत हरवल्यानंतर म्हणजे त्यांच्या बैलगाडीतून खाली राहिलं, कुठेतरी डब्यातून निसटलं. त्यांनी 8 दिवस 9 दिवस जोपर्यंत ते रामराय सापडणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण घेणार नाही. आणि अन्नाचा कण काय, माझं देहाचं जरी काही झालं, माझा जीव जरी गेला तरी मी बेतर्पण मला रामराय सापडला पाहिजे. आता ही जी कसोटी आहे ना, त्यांची जी इच्छा आहे ना, ती सगळी रामरायांपर्यंत पोहोचली. म्हणून रामराय सापडले 9व्या की 10व्या दिवशी. त्यानंतर सुद्धा 2:30 वाजेपर्यंत त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही. पण रामरायांना पटली, कारण त्यांची श्रद्धा तशी होती. आता या ठिकाणी समर्थ तर म्हणतात की पाषाणाचा आणि सोन्याचा याला महत्त्व नाही. मग त्या मूर्तीला आपल्या महाराजांनी का महत्त्व दिलं? याचं कारण, जिथे श्रद्धा असेल ना तिथे ती फळते. आपली श्रद्धा जर तशी नसेल, आपला रामराय हरवला आणि आपण तसं केलं नाही ना, तर आपल्याला रामराय सापडणार पण नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जसा पाहिजे तसा अर्थ काढायचा आहे. त्यांनी जसं केलं म्हणून तसा अर्थ काढण्यापेक्षा त्यांचा उद्देश काय आहे सांगण्याचा. ह्यांनी दासबोध वाचलेला, दासबोध ग्रंथ ते पारायण झाले, लोकांना समजावून सांगितलं. मग त्यांना ही ओळ आली नसेल का? आली. पण स्वतःच्या मनाने त्यांनी एक निर्णय घेतला, नाही, माझं रामराय म्हणजे माझ्या सद्गुरूंनी दिलेलं रामपंचायतन ते माझ्या जीवनाचं कल्याण करणार आहे. ही श्रद्धा त्या मूर्तीवर बसल्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला आणि रामांना त्या गोष्टीला ऐकावं लागलं आणि रामराय सापडले. आता ही त्यांची कथा. त्यानंतर हे सांगत असताना सतत आपल्याला सगळीकडे विरोधाभास दिसतो. पण या विरोधाभासातून आपली मती आपल्या बुद्धीप्रमाणे, आपल्या प्रारब्धाप्रमाणे कुठेतरी स्थिर होते. आपले पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे आपला जन्म होतो आणि त्या जन्मामध्ये नाही पटत एखादी गोष्ट, नाही पटत तर नाहीच पटत. मग ती नाही करू शकत आपण आणि ती न केल्याने आपलं नुकसान होतं असं पण नाही. जे आपल्याला आवडतं आहे, समर्थ म्हणतात, तुम्ही तत्वाला ओळखा आणि त्या तत्वाला जर शरण गेले तर ती तुम्हाला पुढचा मार्ग बरोबर दाखवते. पण सध्या सृष्टिकथनामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या देवांची माहिती समर्थ या ठिकाणी आपल्याला देत आहेत. नंतर चक्रतीर्थी चक्रांकित, चक्रतीर्थावरती गेलो तर चक्रांकित भगवंत असतात. देव असती असंख्यात, खूप प्रकारचे देव आहेत. आपले तर 33 कोटी देव तसंच आपण म्हणतो. मग हे सगळे देत नाही मनी निश्चितार्थ एक देव. ह्यामुळे होतं आहे काय की निश्चितार्थ एकही नाही, एकही निश्चित असं होत नाही की हा मानू का तो मानू. कुणी सांगितलं जगन्नाथ फार चांगले आहेत. बरं, जगन्नाथाकडे बघितलं तर सगळ्या प्रकारच्या समस्यांचं निराकरण होतं. जगन्नाथांकडे बघून होणारच आहे. त्यांनी सांगितलं जगन्नाथाकडे पण होणार आहे. पण आपले हनुमंतराय कमी आहेत का मग? म्हणजे आपण ज्यांचे पाईक आहोत ते सोडून त्यांचं वाईट आहे असंही नाही, आपलं अतिशय उत्तम आहे असंही. सर्वत्र अत्र तत्र सर्वत्र फक्त तुमच्या मनात असला पाहिजे तो देव. इतके असंख्यातले देव आहेत तर एक देव बघा म्हणतात 39व्या ओवीमध्ये. एक जो काही तुमचा एक स्थिर झाला पाहिजे कुठेतरी, जो तुमच्याच मनाने आहे. आता आपण दासबोध वाचतोय म्हणून आपण रामाबद्दल बोलतो. आपण भागवत ऐकायला बसलो, कृष्णाबद्दल बोलू. आता दत्त सप्ताहामध्ये दत्ताबद्दल बोलू. पण आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारा केशवम प्रति गच्छति, आपल्याला माहिती आहे. पण एका ठिकाणी मती स्थिर करून त्याची अगदी नेटाने उपासना करणे, म्हणजे त्याच्या मनाने राहणे, असं समर्थांना या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि त्यासाठी असे वेगवेगळे देव असतात हे पण त्यांनी सांगून ठेवलं आहे. लोकांकडे फिरले इतके आहेत ते, त्या फिरण्यातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं अनुभव आले आहेत. कुणाची श्रद्धा कशी, कोणाच्याही अनुभवाला त्यांनी धक्का लावलेला नाही. पण तुम्ही जर तत्त्व ओळखलं नाही तर तुम्हाला कुठेही प्राप्ती होऊ शकत नाही. कुठेतरी एक तत्त्व तुम्हाला पक्क करावं लागेल. हे बाकी आपला स्वतःचा निर्णय, म्हणजे त्याला योग वसिष्ठामध्ये पौरुष प्रयत्न म्हणतात. तो प्रयत्न बाकी स्वतःचा व्हायला पाहिजे. तोंडापर्यंत घास आला तरी खाणं आपलं काम आहे. इथपर्यंत समर्थ या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करतात, हे ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. वाण तांदळे ताम्रमाणे. आता हे तांदळे असतात, बाण असतात, वेगवेगळ्या प्रकारचे देवांचे प्रकार सांगतायत ते. आणि ताम्र नाणे, ताम्राच्या नाण्यामध्ये असतात देव. स्फटिक असतात, देव्हारी पूजणे. हे देव्हाऱ्यामध्ये ज्यांचं पूजन करतात असे स्फटिकाचे देव असतात. किती गोड असते कोणाकोणाची पूजा.
इतकी पूजा बघत तल्लीन होऊन जातो माणूस. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पूजा लोक करतात मनापासून. दिवसातून 3दा आंघोळ करून स्नान करून पूजा करतात. आत्ता जे आम्ही दत्त सप्ताहात गेलो, काय त्यांचे फोटो काढावे इतके कमी आहे. इतके ते आजोबा सुंदर दिसायचे. आपल्याच बगीच्यामधली फुलं तोडायची आणि म्हणायचे, तुझे फुलं तुलाच वाहणार बरं, खाली पडण्यापेक्षा तुला वाहतो, एवढंच म्हणायचे. त्यांचा फोटो काढला. म्हटलं काय गोड आहे हो तुमच्या पूजेची पद्धत. कुणी काही करा तिकडे, त्यांची आपली सकाळची पूजा, दुपारचं माध्यान्ह स्नान, संध्याकाळचं स्नान आणि देवाची पूजा, एवढंच काम त्यांच्याकडे. सगळ्यात मोठे घरातले सगळ्यात मोठे आणि हेच काम करणार. ते बघून दुसऱ्याचं मन प्रसन्न होत आहे. का नाही होणार? आपल्याला नाही जमत, ते करतात, त्यांनीसुद्धा प्रसन्न होत आहे. प्रत्येक वेळी आपणच केलं पाहिजे असंही नाही. असं म्हणतात समर्थ या ठिकाणी की बाण, तांदळे, ताम्र नाणे, वेगवेगळ्या प्रकारची नाणी, स्फटिक देव्हारी पूजणे, त्यांचं देव्हाऱ्यामध्ये पूजन. इतक्या वर्षांची आमची मूर्ती आहे, 40 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, 3 पिढ्यांची आमची ही मूर्ती आहे. त्यामध्ये सुद्धा एक सत्व तयार होत आहे. त्याकडे बघतात. ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे. पण कधी कधी असं होतं, स्फटिक देवारी, ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे. मग समर्थ म्हणतात खरे आहे का खोटे याचा निवाडा कोण करेल. या ठिकाणी रामपंचायतनाची मूर्ती हरवली आणि हरवल्यानंतर ती रामरायांच्या कृपेने सापडली. खरा ठरला ना, ती मूर्ती खरी ठरली ना. म्हणजे सिद्धता पाहिजे. समर्थ ना खरं तर फिजिक्सचे किंवा केमिस्ट्रीचे लेक्चरर असायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची सिद्धता पाहिजे त्यांना. सिद्धता देत असाल तर मला पटेल, अन्यथा मला पटणार नाही. कारण सत्य हे सिद्ध करत असतं आणि सत्यच आपल्याला मुक्त करत असतं. यावरती त्यांचा ठाम विश्वास आहे आणि त्यांचा असल्यामुळे त्यांच्या भक्ताचा पण असायला अपेक्षा आहे. तुमची सिद्धता काय? ब्रह्मानंदम परमसुखदम म्हणताय तुम्ही आणि तुम्ही जर अगदी रडक्या आवाजामध्ये आणि सुरामध्ये जर ती प्रार्थना म्हणत असाल तर सिद्धता नाही. तो व्यक्ती जर 10, 15 वर्ष, 20 वर्ष आयुष्याचे कसेही येऊ, तो जर आनंदात आणि समाधानात टिकत असेल तर त्यांनी ब्रह्मानंदम नक्कीच म्हटलं असलं पाहिजे. मोठ्याने नाही, आतून नाही, कधीतरी म्हटलं असेल. ही सिद्धता आहे. हे खरे का खोटे देव कसे ओळखायचे? किती आलेत ना आजकाल पेय. आपण बघतो ना, या ठिकाणी मूर्ती मांडली, त्या ठिकाणी मूर्ती मांडली आणि काय काय नवीन नवीन प्रकारचे देव ते खरे देव असतात का? नाटक भगवंताला मान्य नसतं हो. ते दिसायला जरी दिसलं सगळं करतात आहे, पण ते असं नाटक भगवंताला मान्य नाही. ज्या ठिकाणी आपल्याला कल्याण करून घ्यायचं आहे स्वतःचं, त्या ठिकाणी एक स्थिरता मनाची आवश्यक आहे आणि ती सद्गुरू कृपेनेच मिळत असते. तर हे एवढे प्रकारचे देव खरे का खोटे कोणी सांगावे? आता देवांना वाईट म्हणतील का समर्थ कधीतरी सांगा? इतका जीव तळमळणारा, इतका तो योगी, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, असं हे जे आमचे सद्गुरू आहेत, ते डोळ्यातून घळघळ पाणी आणि त्यांच्या पण पाणी येतं आणि रामाच्या पण पाणी येतं समर्थांचं नाव ऐकून. आणि ते देवाला खरे खोटे म्हणतील का? कोणत्या देवाला खरं खोटं म्हणतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच आपला देह आणि आत्मा यातला फरक ते स्पष्ट करतात. आत्मिक समाधान आणि वरवरचं समाधान या 2 मधल्या गोष्टींमधला फरक समजला की मग खरे खोटे जरी त्यांनी म्हटलं तरी तो विषय आपल्याला समजून घेण्यास अगदी सोपं जातं. त्यांना काय म्हणायचं. प्रत्येक वेळी त्यांनी खरं खोटं म्हणत असताना असं वाटतं किती त्रास झाला असेल मनाला. देवाला खरं खोटं म्हणायचंच नाही आहे, कारण त्यांना अरे समजतच नाही. 7वी 1ली 2रीतल्या मुलाला कसं सांगणार समर्थ समजावून. जो माणूस सिद्ध आहे तो सुद्धा या लेव्हलवर येऊन समजावून सांगतो की अशा प्रकारे विचार करा आणि ज्यांच्याजवळ ते समाधान आहे असे ब्रह्मनिष्ठ सद्गुरू करा. आणि त्यांनी जे सांगितलं जर ऐकलं ना तर भक्तिभावानेच तुम्ही तरुण जाल. दासबोध हा भक्ती ग्रंथ आहे. सांगितलं ज्ञान जरी असलं तरी भक्तिमार्ग सांगितलेला आहे. त्यामुळे त्या सद्गुरूंच्या पायी जा आणि भक्तिमार्गाने तुमची आणि ज्याला ज्ञान मिळवायचं आहे त्यांनी मग शोध करा. त्याचासुद्धा शोध तुम्हाला आपोआप लागतो. नंतर देव रेशीमाचा केला. कोणीतरी देव रेशमाचा केला. अतिशय उत्तम गृहिणी आहे, त्या गृहिणी रेशमाचा तो देव नाही का? त्या ठिकाणी सुद्धा देवत्व प्रगट होऊ शकतं. केला देव रेशीमाचा केला. कधीतरी तुटून या गेला. नाही का तुटणार? आपण आपला एवढा मोठा देह आहे, 100 वर्षाच्या वर जगू शकत नाही. 100-120 वर्ष जी काही मर्यादा आहे त्या मर्यादेत हा देह जर टिकत नाही तर रेशमाचा देव कसा टिकेल? पण जीव गुंतलाय ना तर रेशमाच्या देवामध्ये मी केला आहे. सोन्याचा देव केला, चोरीला गेला. आणि अशा सगळ्या गोष्टी गेल्यावर देव रेशमाचा केला, एक दिवस तुटला, भंगला. मग आता नवा नेम धरला मृत्तिकेचा. मग सांगितलं रेशमाचा नाही टिकत ना, मग आपण मृत्तिकेचा करू. बदल होतोय ना मनाचा की टिकाऊ काहीतरी. म्हणजे या ठिकाणी टिकाऊकडे वृत्ती जाते.
ह्या टिकला नाही, पुढचा तरी टिकेल. अरे तो टिकवण्यापेक्षा मनातली भावना, श्रद्धा टिकली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या वरवरच्या गोष्टींना महत्त्व नाही. ते म्हणतात देव रेसीमाचा केला, तोही तुटोनिया गेला, आता नवा नेम धरिला मृत्तिकेचा. आता म्हणे याची मातीची मूर्ती करूया, मातीचा देव करूया. आमचा देव बहुसत्य, आमचा देव बहुसत्य. अरे असायलाच पाहिजे श्रद्धा. आमचा देव बहुसत्य. माझा जो देव आहे ना तो सत्य आहे. मला असे अनुभव आले, मला असा अनुभव देतो आणि जे सांगत फिरतो हा सत्संगच आहे असं वाटतं. आमचा देव बहुसत्य, आम्हा आकांती पावत. आम्ही जर आकांत केला, आम्हाला जर त्रास झाला, आम्हाला जर अडचण आली ना, प्रत्येक अडचणीला हा देव धावतो. देव धावतो. असं म्हणतात ते की आमचा देव बहुसत्य. बहुसत्य जसा जसा अनुभव येईल ना, तसं तसं देवाकडे बघण्याची दृष्टी बदलते माणसाची. त्यांनी अनुभव दिला आणि मग म्हणायचं आमचा देव सत्य. आणि हा अनुभव आपण इतरांना सांगतो. त्या देवाचं जे गुण आहेत ते गुणगान गातो. आमचा देव बहुसत्य, आम्हा आकांती पावत. आकांती पावणं तर फार महत्त्वाचं आहे. आनंदात तरी आपल्याला देवाची आठवण येणार नाही, पण एखादा कठीण प्रसंग आला आणि दुःखाचा प्रसंग प्रत्येक मानवाच्या जीवनात येतोच. आणि तेव्हा जेव्हा ती देवाची अनुभूती घेतो, त्यावेळी तो अगदी समरसून जातो आणि सांगतो की याच्याशिवाय दुसरं काही नाही. ह्या देवामुळे आम्ही तरलो. आमच्या आकांताला, आमच्या कठीण समयामध्ये या देवानी आम्हाला साथ दिली. या देवाशिवाय दुसरं कोणी नाही. पूर्ण करी मनोरथ सर्व काळ. आमची मनोरथ पूर्ण. असे सात्विक सज्जन लोक जेव्हा भेटतात तेव्हा ते सांगतात की ह्या देवामुळे हा कोणता तरी आधार होता आणि या आधाराने आम्ही तरलो, कठीण प्रसंगातून बाहेर पडलो आणि आता समाधान, शांतचित्ताचं जे मिळतं आहे ते देवामुळे मिळतं आहे असं म्हणतात. आता याचे सत्व गेले. पण आता ह्याचं सत्व गेलं म्हणतात. असं कसं सत्व जाईल हो कोणाचं? किती वाईट वाटलं असेल समर्थांना हे बोलताना. आम्हाला आकांती पावलेला देव आणि पुढे जर कठीण प्रसंग आला आणि आपल्या प्रारब्धाचा भोग वाढला, यामध्ये सरळ म्हणतात आहे. त्यांनी कसं लग्नाच्या वेळी म्हटलं की सावधान म्हटल्याबरोबर पळाले, त्यांनी त्यांच्या प्रारब्धाला टाळलं. पण असं टाळता जेव्हा येत नाही प्रारब्ध, किंवा ते तेवढं ज्ञान नसतं, तेवढी बुद्धी नसते, तेवढी क्षमता नसते, आलेला प्रसंग जर टळला नाही तर याचं सत्व नाही म्हणतात देवामध्ये. म्हणजे वैराग्य आणि विवेक या दोन गोष्टी समर्थांनी आधीच आपल्याला शिकवल्या. त्यांनी सांगितलं की विवेक असेल तर ह्या गोष्टी मनात येणार नाही. विवेक म्हणजे प्राधान्य भगवंताला. विवेक म्हणजे साधा सरळ जर वाक्य काढायचं असेल समर्थांच्या बाबतीत तर विवेक कशाला म्हणायचं? विवेक म्हणजे मी प्राधान्य भगवंताला देत असेल तर मी विवेकी आहे. मी माझ्या बुद्धीला, माझ्या स्वतःच्या कोणत्याही निर्णयाला जर प्राधान्य देत असेल तर मी विवेकशून्य आहे. विवेक हा मग असा विवेकाने वागणारा माणूस असं म्हणेल का की ह्याच्यातलं सत्व गेलं म्हणून? देवातलं सत्व गेलं असं म्हणणारे लोक असतात. आम्हाला अनुभव येत नाहीत. आता नुसता दगडासारखा बसला आहे. दगडासारखा बसला म्हणजे तो प्रत्यक्षात दगडच आहे. पण त्यातलं तत्व काय सांगताय आपल्याला की तू सत्याचा स्वीकार कर, हे हळूच सांगताय समर्थ या ठिकाणी. सत्याचा स्वीकार केल्यावर शेवटपर्यंत प्रयत्न कर आणि माझ्यावरती विश्वास ठेव. कोसळोनी पडो हे आकाश, आणि काची वाट न बघू. सगळं आकाश जरी कोसळून पडलं, संतांनी केलं आहे तसं. किती बोलायचं संतांवर? प्रत्येकच समासामध्ये संतांवर बोलणं असतं. प्रत्यक्षात किती परीक्षा होतात संतांच्या. कोसळून पडणं आकाश म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काय असतं? त्या मानाने तर आपलं दुःख कमीच असतं. पण एकदा का थोडंसं संकट आलं की आपण म्हणतो देवातलं सत्व गेलं. आणि तूच मांडला आहे ना, सोन्याचा मांडला, रेशमाचा मांडला, मृत्तिकेचा मांडला, नर्मदेश्वर आणला. इतक्या सगळ्या प्रकारचे तूच जमा केले. आणि का केले जमा? जसा तो नर्मदेश्वर घरी आला, माझ्या घरात सुख समृद्धी भरभराट झाली. पण प्रत्यक्षात तेही समर्थांना सांगायचं आहे की तीही त्याच्यामुळे झाली नाही. त्या नुसत्या मृत्तिकेने झाली नाही. त्या तुझ्या प्रारब्धाचे जसे जसे खेळ घडले तसं सुख आलं आणि दुःख आलं. हे साक्षीभावाने तो बघतोय. पण तो बघणारा समजतच नाही. म्हणे सत्व गेलं त्याचं. भगवंताचं सत्व गेलं म्हणणारा किती पापी असला पाहिजे. आणि आपण सगळे असंच पाप करतो. दोष देण्याचा प्रयत्न करतो भगवंताला. आणि भगवंत तो नाहीच आहे. समर्थ म्हणतात ते जे तुम्ही रूप बघताय ना सगुणात, ते भगवंत नाहीच आहे. भगवंत आत्मा हा भगवंताचा भाग आहे. आणि त्याला काय वाटतं तो जर विचार केला तर तो भगवंताला मानेल. कारण सत्य स्वीकारण्याची तयारी फक्त सद्गुरूच करून घेतात.
आणि सद्गुरूंनी सांगितलं, पण जळी स्थळी काष्टी पाषाणी दिसतो आपल्याला देव. मग त्या ठिकाणी छोटा आपला मृत्तिकेचा आणि छोटा सोन्याचा बघण्याची गरज नाही, म्हणजे ह्याचं सत्व गेलं म्हणायची गरज नाही. आता याच्यासाठी खरंच एक नेहमीच म्हणजे मी अनुभवलेलं उदाहरण देते. एक सिद्धपुरुष होते. जवळपास 30-40 वर्ष या सगळ्यांनी आमच्या भागातल्या सगळ्यांनी त्यांचा अनुभव घेतला, की ते अतिशय सिद्ध म्हणजे जसे मृत्तिकेचे मानतात, जसे सोन्याचे मानतात, तसे त्या व्यक्तीला अक्षरशः भगवंत मानत होते. त्यांच्याकडे गेल्यानंतर कार्य होणार नाही असं होणारच नाही असं लोक मानत होते. 25-30 वर्ष जवळपास स्थिती आणि निरपेक्ष बुद्धीने कार्य करत होते. म्हणजे पाषाणाचा देव जसा मांडला तसा जसा तो निरपेक्ष करतो तसं हे सुद्धा निरपेक्ष करायचे. एक पैसाही कधी घेतला नाही बरं. हे त्यांचं प्रारब्ध तिथपर्यंतच होतं असं माझा अनुभव आता वाटायला लागला, की त्यांनी 25-30 वर्ष जनतेची सेवा केली. पण ही सेवा करत असताना त्या सिद्धीत अडकले ना. समर्थांनी मागे पण सांगितलं सिद्धीत अडकायचं नाही. सिद्धीत अडकल्यानंतर ते चुका करत गेले. काही ना काही त्यांच्याकडून चुका घडल्या आणि त्यांची सिद्धी गेली. सिद्धी गेल्यावर लोकांनी सगळ्यांनी ठरवलं की हा व्यक्ती काही कामाचा नाही. म्हणजे ते जर तुम्हाला काही देत असतील तर ते आमच्या कामाचे आहे. आणि त्याचा त्यांना इतका मानसिक त्रास झाला या गोष्टीचा. मी म्हटलंच नव्हतं की मला तुम्ही देव माना. मी म्हटलंच नव्हतं. पण जसा जसा अनुभव येत गेला लोकांनी स्वतःहून म्हटलं बरं माझं कारण ते तसे सिद्धच होते. त्यांनी याच्यातून याही अपमानाचा त्यांना काही त्रास झाला नाही. म्हणजे देवत्व हे त्यांच्या आत्म्यातच होतं, देहात नाही. देहाला जो त्रास व्हायचा तो झाला. घरी येऊन राहिले. ज्यांनी जो संन्यास घेतला होता पुन्हा घरी आले. घरी संसार करायला लागले. घळघळ रडायला लागले. हा अगदी स्वतःचा अनुभव नावासकट सांगू शकतो. एक दिवस फोन केला 15-20 वर्षानंतर त्यांना, बाई सगळी सिद्धी गेली आणि आता माझ्याशी या दृष्टीने बोलू नको म्हणाले. म्हणून मला सिद्धीसाठी बोलायचंच नाही. मला प्रणाम करायचा आहे तुमच्या त्या तत्वाला, आत्मतत्वाला. मला माहिती आहे तुम्ही काय आहात. होतच असतात चुका, प्रारब्धाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतात. आपल्या जीवनात जसं सुखदुःख येतं त्यांच्याही जीवनात सिद्धी आली आणि काही दिवसांनी निघून गेली चुकांमुळे. त्याचं आपल्याला काही वाटत नाही, पण त्या स्वतः व्यक्तीला किती त्रास होतो. म्हणून कशाला महत्त्व द्यायचं हे जोपर्यंत सिद्धता असूनसुद्धा समजत नाही. म्हणून समर्थ तळमळतात. कितीही वर गेलं तरी त्याच्यावर निर्विकार झाल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाही. आणि इकडे लोक म्हणतात की देवांची सिद्धी गेली. कसं शक्य आहे? अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक सिद्ध जो आहे तो अशी जात असते का सिद्धी? त्याला काही फरक पडत नाही. पाप आपलं वाढतं. समर्थ म्हणतात या ठिकाणी आपल्या अनुभवांवरून देवाला तोलणं हे कितपत योग्य आहे हे समजावून सांगण्यासाठी समर्थांची धडपड आहे. ते म्हणतात आमचा देव बहु सत्य आम्हा अकांती पावतो. आम्हाला अकांत जेव्हा असतो तेव्हा पावतो. पूर्ण करी मनोरथ सर्व काळ. सतत आमची मनोरथ पूर्ण करतो. आता त्याचे सत्व गेले. वाईट वाटतं या गोष्टीचं बोलताना समर्थांना. त्याचं सत्व कसं काय गेलं? प्राप्त होते ते झाले. प्राप्त न वचे पालिटे ईश्वराचे नि. जे आमच्या नशिबात नव्हतं ते ह्यांनी पालटणं नाही. मग ह्यांनी काय केलं? आमच्याकडे आत्तापर्यंत प्रारब्धात होतं. म्हणून म्हणतात ना की दुःखातून जेव्हा एखादा व्यक्ती जातो ना तिथे तो ईश्वराला खरं ओळखू नाही शकत. तो फक्त मदत करतो ह्याच रूपाने ईश्वराला बघतो. जो समाधानी असतो, जो आनंदी असतो, म्हणजेच तो समर्थांचा भक्त असो किंवा त्याला सत्य जाणायची इच्छा असेल तोच फक्त ईश्वराकडे बघू शकतो. अन्यथा बाकीच्यांना हाच त्रास होणार आहे. मग ते म्हणतात आहे की आता त्याचे सत्व गेले. प्राप्त होते ते झाले. प्राप्त न वचे पालिटे ईश्वराचे नि. जे आमच्या नशिबात नव्हतं ते ईश्वर पालटत नाही. मग हे तर स्पष्टच आहे ना की ईश्वर आपल्या प्रारब्धाला बदलत नाही. अभिमन्यूचं उदाहरण नाही. प्रत्यक्ष कृष्ण समोर असताना अभिमन्यूचा त्रास त्यांनी वाचवला. द्रौपदीचा त्रास वाचवला. तर कशाला महाभारत वाचवलं त्यांनी? जर त्यांना तसंच करायचं असतं आपल्याप्रमाणे जर सगळ्यांना बदलवायचं असतं आणि सगळ्यांचं प्रारब्ध फक्त माझ्यावर जो प्रेम करेल ना त्याचं प्रारब्ध मी बदलून टाकतो असं म्हटलं असतं भगवंतांनी, महाभारतही कशाला घडलं असतं? रामायणही कशाला झालं असतं? हेच तर समजत नाही. रामायण महाभारत ऐकून, एवढे मोठे पुराणं ऐकून हे जर समजत नसेल की तो आपला प्रारब्ध बदलायला नाही बसला आहे. प्रारब्ध तर साधू संतांना वाचवता आलं नाही स्वतःचं. ज्ञानेश्वरांचा त्रास कमी झाला का? नाही. पण त्या प्रारब्धाकडे बघण्याची दृष्टी बदलली तर तो ईश्वर आहे ना. आणि हे ईश्वर आपण जी मूर्ती मांडतो तो मूर्तीतला करतो असं वाटल्यावर मर्यादित बुद्धी होते. त्यांनी केलं तर ठीक, नाही तर काही दिवसांनी लोक म्हटलं मी तुझी पूजा पण नाही करणार. काय त्यांनी वाकडं केलं आहे आपलं हे समजतच नाही.
प्रत्यक्षात वाकडा आपल्या नशिबाचा भाग आहे. तो काहीच करत नाही, तो साक्षी आहे. जसा आपला आत्मा साक्षी आहे तसा तो आत्मा तो साक्षीभावाने बघत असतो. माझ्यावर विश्वास ठेव, शेवटी सगळं चांगलं होईल. हे त्याचे शब्द आहेत. जे भोगायचं ते पूर्ण भोगावंच लागणार आहे. अशा गोष्टी समजण्यासाठी फार मोठं तत्त्वज्ञान समजून घेण्याची गरज आहे. आणि हे समजून घ्यायचं नसतं म्हणून आपण वरवरचा विचार करतो. प्रत्येक गोष्टीचा वरवरचा विचार आपल्याला आनंद देऊ शकत नाही. धातू पाषाण मृत्तिका, धातू पाषाण मृत्तिका चित्रलेप काष्ठ देखा. चित्रलेप देतात, काष्ठ असतात, धातू पाषाण असतात. तेथे देव कैचा मूर्ख भ्रांत पाडली. मूर्ख, समर्थांनी या ठिकाणी मूर्ख म्हटलं आहे. म्हणत असताना त्रास होत असेल हा विचार पुन्हा करायचा की देवाला मानतोय तो, दुर्जन नाही आहे समोर बसलेला. दुर्जन आहे का तो? तो देवाला मानतोय, पण ते तर आणखी वाईट झालं की ज्ञानच नाही आहे, अजिबात ज्ञान नाही आहे, अज्ञानी आहे. त्याच्यापेक्षा पूर्ण अज्ञानी परवडला, पण हा नाही. कारण काहीतरी अपेक्षेने जातो आहे देवाकडे. देवाकडे अपेक्षेने गेल्यावर देव ते पूर्ण नाही केली, तो देवाला दोष देतो. हे समर्थांना मान्य नाही. त्यामुळे आधीच सांगतात ते, जागृत व्हा, ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची दृष्टी बदला. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला असं म्हणून आनंद होतो का बघा की हे दुःख, आता तर अशी कलियुगामध्ये गोष्ट घडते आहे की जो दुःख सहन करतो ना तो मुक्त होतो आहे, आणि जो सुख भोगतोय ना पुढे सांगता येत नाही त्याचं काय होईल, अशी अवस्था आहे. कारण कलियुग हा शेवटचा काळ आहे आपला. इतकं काहीतरी भोगून झालं आहे आधी, त्याचा परिपाक हे आपलं आत्ताचं जीवन आहे. त्यामुळे आता कलियुगामध्ये नामस्मरणाच्याशिवाय पर्याय नाही आहे. ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी सगळ्यात दूर. काहीही न करता पडून राहिलेला माणूस जर नामस्मरण करत असेल तर तो तरणार आहे. इतकं कलियुगाचं महत्त्व आहे. मग या सगळ्या गोष्टींना कुठे महत्त्व आहे? आपण काय करून ठेवलं आहे? 100 जन्म अर्जुनाचे जसे सांगितले तसे आपलेही कितीतरी जन्म. कोणत्या जन्मी काय, वाघ असू तर कितीतरी अडचणी असतील आपल्या जीवनात, आणि किती लोकांना मारलं असेल. तो जरी धर्म असला तरी त्याची पापं आपल्या किती असतील. मग ते पापं भोगावी तर लागतील ना. जो भोगेल तो मुक्त होईल. मग आता आपण आनंदाने स्वीकार करायचा. जितकं दुःख जास्त तितकी मी मुक्तीच्या जवळ चालले. जितकं दुःख जास्त, हे जर कल्पना केली तर हे पाषाणाचे देव, त्यामधलं असलेलं देवतत्व कळल्यावर मूर्ती असो किंवा नसो, हा जो समर्थांचा विचार आहे तो मांडण्याचा प्रयत्न आहे. मूर्ती नसावी प्रश्नच आहे. किती सुंदर पूजा असते, किती सुंदर राम आहे, किती सुंदर सीतामाई आहे, किती सुंदर सगळी त्यांची पंचायतन आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, अलंकार, थंडी असली की स्वेटर, हे सगळं आपण करत असताना कोण म्हणताय करू नये? पण त्या ठिकाणी ते करत असताना त्यांच्यापुढे शरणागती, तुम्ही जे कराल ते मान्य आहे, असं समर्थांना म्हणायचं. कारण आपण भक्त आहोत ना. भक्त तुम्ही कराल ते मान्य, हाची सुबोध गुरूंचा, मानावा राम सर्वदा करता. सर्वदा करता याच्यावरती 1 तासाचं निरूपण केलं होतं आपण. मानावा म्हणजे हे महत्त्वाचं, राम महत्त्वाचं, सर्वदा महत्त्वाचं, करता महत्त्वाचं. म्हणजे तिथे मी कोण राहिला? सगळ्याच गोष्टी जर त्याला डेडिकेटेड आहे तर मी राहिला कुठे? मी राहिला नाही तर आपण हलकं झालो हेच समजत नाही. दुःख 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 देहाचं दुःख घेत बसलं तर भगवंताचं खरं तत्त्व कळणार नाही. म्हणून आपल्याला याच्यात वेळ लागला. सृष्टिकथनामध्ये खरंच सृष्टीचा विस्तार केला आहे का समर्थांनी या ठिकाणी? अजिबात नाही. आपलं मन त्या सृष्टीमध्ये कुठे कुठे अडकतं आहे आणि कुठे कुठे चुका करत आहे हे समर्थ या ठिकाणी सांगतात. आता बघा पुढची, हे आपली कल्पना. कल्पनेलाच तर प्रश्न आहे. अतिशय उत्तम कल्पना करायच्या आधी किंवा आपण ज्या करतो त्या, ह्यामध्ये फरक आहे. हे आपली कल्पना. प्राप्ता ऐसी फळे जाणा. खूप मोठं वाक्य आहे. प्राप्ता ऐसी फळे जाणा. जे प्राप्त आहे ना ते फळ समजा. जर आपण आपली कल्पना केली आज कल्पना विवेकाने जर केली तर आपण विवेकाची कल्पना कोणती? प्राधान्य भगवंताला, म्हणजे राम म्हणून नाही, जे कोणते आपले दैवत असतील, कुलदैवत, त्याला महत्त्व आधी. मग त्याला जर महत्त्व दिलं तर कल्पना काय केली? कल्पना हीच केली की तो जे करतो ते मला मान्य आहे. मग त्यानंतर जर काही चुकीचं घडलं तरीसुद्धा ते माझ्या कल्याणाचं आहे. ही कल्पना मनाला उल्हास, शांती, समाधान देते. माझी काय चूक आहे? एवढं असूनही माझं घडतं. सुरुवातीला आपण बोललो होतो, एखादं जर दुःख आलं तर आठवायचं आपली काही चूक झाली आहे का म्हणून हे दुःख आलं आहे. दिसली चूक तर पश्चाताप करून सहन करायची. दिसली नाही चूक तर रामाची इच्छा मानायची. म्हणजे एकूण काय?
आपण ते चुकीला आपल्याकडे घ्यायचंच नाही अजिबात, असं सांगायचं आहे त्यांना. कल्पना कशी करायची? कल्पना आणि हे प्रश्न फक्त दुःखाचाच येतो ना, अडचणीचाच प्रश्न येतो, सुखाचा येतच नाही. सुखामध्ये आपण असं कधीच म्हणत नाही की माझ्या नशिबात कसं काय, असं कसं काय मिळालं वगैरे, असं कधी काही विचार येत नाही की रामाने फार दिलं बरं, असं अजिबात येत नाही. दुःखामध्ये बाकी रामाने असं का केलं हे पटकन येतं. मग कल्पना करत असताना आधी समर्थांसारखा भक्त, समर्थांसारखा सद्गुरू किंवा आपल्या स्वतःला मनाला कोणीतरी गुरु पाहिजे, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या समोर बसल्याशिवाय हे समजत नाही, हे तर समर्थांनी आधीच सांगितलं. आणि समजत असेल तर ते समजावून सांगण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत समर्थ करतायत की बाबा रे, कल्पना करायची असेल तर ही आपली कल्पना जी आहे प्राप्ता ऐसी फळे जाणा. आता त्याचं जे फळ आहे ना, ते प्राप्त जे आहे ना, ते फळ बघ कसं आहे ते. तुला कल्पना करत असताना कल्पना जर अशी केली, कितीही मोठं दुःख आलं, कितीही मोठं कोसळून पडे हे आकाश, असं ते हनुमंतांची कुळवल्लीमध्ये आहे. आपली पूर्ण प्रार्थना रामदासी परंपरेची आहे. कोसळून पडलं, आभाळच आपल्या डोक्यावर पडलं, सगळेच गेलो, तरीसुद्धा निश्चळ असं राहायचं की मी भगवंताच्या कुशीत बसलो आहे. अशी जर कल्पना केली, ते जे फळ आहे मुक्तीचं, हलकं वाटण्याचं, हलकं हलकं वाटतं, माझं काहीच होणार नाही. आणि झालंही तरी रामराय बघून घेतील, कृष्ण बघून घेईल. हे सगळे जे हलकेपणा येतो ना मनाला, हा अनुभव आपला स्वतःचा आपण भक्त घेत असतो, म्हणून आपण एवढं बोलतो बरं त्यावर. अन्यथा हा श्रवणाचा ग्रंथ किंवा वाचनाचा ग्रंथ नाही, अनुभवाचा. कठीण कठीण प्रसंग येतात. आत्ताच इतके फोन येतात लोकांचे, किती कठीण प्रसंगात आम्ही कसं सावरलो, आम्हाला माहीत. तो जो आत्मविश्वास असतो तो भगवंत असतो. मग या मूर्तीच्या, ह्या ज्या वेगवेगळ्या मूर्ती, 33 कोटी देव म्हटला, समर्थ म्हटलं, खरंच त्याला किंमत आहे. आता विचार करा, तुम्ही स्वतःचा विश्वास जर ठेवला तर प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे. आणि तुम्ही जर विश्वास नाही ठेवला तर तुम्ही तयार केलेला सोन्याचा जो देव आहे ना, त्यामध्ये सुद्धा तुम्ही काय म्हणता, त्याला सत्व गेलं त्याचं. अरे, तुम्हीच तयार केला, सोन्याचा केला, त्यातलं सत्व गेलं म्हणता. आणि इथे या भक्तांजवळ काहीच नाही आणि तरीसुद्धा म्हणतात आमचा देव करून घेईल. त्या देवाच्या भरोशावर त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान ढळत नाही. ही कल्पना केल्यानंतर मग त्याचं जे फळ मिळतं ना, ते जाणा म्हणजे समजून घ्या. ते आता सांगू नाही शकत समर्थ. समर्थ काही गोष्टी म्हणतात कल्पना करा, एखाद्या चांगल्या गोष्टीची कल्पना करा. आत्तापर्यंत ज्या आपण सगळ्या विचित्र कल्पना करत होतो की माझं घर झाल्याने आनंद होईल, माझं असं झाल्याने आनंद होईल, उलट सोडून द्या. काहीही न होता याच क्षणी मला आनंद मिळेल अशी जर कल्पना केली, त्याचं जे फळ आहे ना, त्या क्षण झाला अमर. तो जो क्षण आहे, तो जर आनंद मिळत असेल तर तो आनंद झाला. तर त्या मनाला सांगा की हा आनंद खरा आहे. आणि हा आनंद टिकवण्यासाठी मग तो पुढचे प्रयत्न मन आपोआप करतं. मग त्याला जे आवडतं तेच करतं, त्याला जे आवडतं तेच ऐकतं, त्याला जे आवडतं तीच पूजा करतो, असं मन ऐकायला लागतं. मग हा जो अनुभव आहे ना, तो फळ जाणार. त्याचं ते फळ आहे समाधानाचं. जर मिळालं तर ती सिद्धता आहे. आणि समर्थांना सिद्धता फार आवडते. प्रत्येक गोष्टीला प्रूफ देतात. मला आता वाटतं फिजिक्सचे लेक्चरर असले पाहिजे. परी त्या देवाची खुणा. आणि जर तुम्ही कल्पना केली आणि तुम्ही समाधानी नसाल तर त्याच्या खुणा वेगळ्या आहे म्हणतात. त्याच्या खुणा वेगळ्या आहेत. मग याच्या खुणा वेगळ्या कोणत्या आहेत हे शोधायचा वैयक्तिक प्रयत्न व्हायला नको. जर समर्थ म्हणतात, मी पहिल्यांदा म्हटलं आपण की महावाक्य आवडणं, महावाक्य दृष्टीस पडणं, महावाक्य श्रवणी पडणं आणि महावाक्य आवडणं वेगळं. आणि ती जबाबदारी घेणं महावाक्यांची, ही सगळ्यात मोठी गुरूंची कृपा आहे. गुरूंची कृपा कोणती? तर ते म्हणतात की वेगळ्या ज्या खुणा आहेत ना त्याच्यात, त्या बघा. मग वेगळ्या खुणा कोणत्या? आता माझ्या दृष्टीने जर आपण कल्पनाविलास करायचा ठरवला तर ज्ञानेश्वरांचा त्रास आठवायचा. एकनाथ होते विवाही, विवाह झालेले, त्यांच्या घरातला त्रास आठवायचा. यानंतर ह्या सगळ्या संतांचे त्रास आठवायचे, सगळ्या संतांचे त्रास आठवल्यानंतर तरी ते कसे काय समाधानी? असा विचार, वेगळ्या खुणा शोधायला पाहिजे. काय बा, लग्न केल्याने म्हणे त्रास होतो, तर समर्थांनी केलं नाही, त्यांना त्रास झाला नाही. बरं, नाही केल्याने होतो, एकनाथांना नाही केलं, त्रास होतो. इकडे ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांनी संन्यासाची मुलं म्हणून ज्ञानेश्वरांना त्रास झाला, म्हणजे संन्यास घेऊनही झाला आणि लग्न करून गृहस्थाश्रम स्वीकारूनही झाला. म्हणजे हे सगळे त्रास कोणत्याही परिस्थितीत आहेतच. संतांकडे बघावं लागेल ना. वेगळ्या खुणा बघा म्हटल्यानंतर आपल्याला अशाच खुणा शोधाव्या लागतील. नंतर आपण जर कोळसा उगाळला मायेतला, सृष्टीतला उगाळला तर एकही सुखी नाही आहे, एकही सुखी नाही आहे.
त्यामुळे त्यांच्या खुणा कशा शोधणार आपण? माझे आजोबा सुखी होते, माझ्या आजोबांचे आजोबा सुखी होते, की सम्राट अशोक सुखी होता, असा विचार केला तर कोणीच सुखी सापडत नाही. म्हणून वेगळ्या खुणा जर शोधायच्या असतील आपल्याला संतांकडेच जावं लागणार आहे, संतांचं चरित्र ऐकावं लागणार आहे. आणि ते कसे खुश? कितीही त्रास झाले तरी त्यांना कसं दुःख होत नव्हतं? कितीही तुम्हाला छळलं तरी त्यांनी पुन्हा पसायदानच मागितलं. ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला त्यांच्यासाठी पसायदान मागितलं. आता DS कुलकर्णींचा विषय निघतो आहे सध्या पुण्यामध्ये. किती छळलं आहे लोकांनी, किती छळलं आहे. मनाच्या बेंबीच्या देठापासून सांगत होते मी प्रत्येकाचे पैसे देणार आहे, माझ्यावरती अशी वेळ आली चुकीची, पण पुन्हा उभे राहिले आत्मविश्वासाने. ते म्हणाले मला बुडवायचं नाही. त्यांचा विवेक जागृत होता, त्यांचा विवेक जागृत. लोकांनी त्रास दिला, नवरा बायको उभे आहेत. या सगळ्या गोष्टी जर खुणेच्या गोष्टी जर आपण पाहायच्या ठरवल्या तर कशाच्या भरोश्यावर ते उभे राहिले? त्या मृत्तिकेच्या देवानी उभे राहिले, त्या सोन्याच्या देवानी उभे राहिले, की त्या नर्मदेश्वरांनी उभे राहिले? कशाने उभे राहिले? त्यांच्याजवळ प्रत्येकाजवळ एकच नर्मदेश्वर होता की सोन्याचा देव होता? पण त्यांच्याजवळ एक कॉमन होतं हे तर समजेल, आत्मा. प्रत्येकाच्या आत्मा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये असलेला जो भगवंत आहे तो तर एकच आहे. याचा शोध या ठिकाणी लागू शकतो. आपण जशी विचार करू तसे या ठिकाणी आपल्याला आपल्या कल्पनेला धुमारे फुटतात. एका बिंदूवर जर आपण स्थिर झालो, शून्य महिना सुरू आहे, धुंदुरमास. धुंदुरमासामध्ये शून्यता जर बुद्धीला आली आणि या शून्यतेवर जर असा साज चढवायचा असेल समर्थ कृपेनी, तर आपण किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो. अरे त्यांच्याजवळ काय कॉमन होतं? त्यांच्याजवळ एक कॉमन होतं की त्यांचा विश्वास स्वतःवर आणि भगवंतावर होता इतका जास्त की त्यामुळे अजूनपर्यंत इतके वर्ष झाले तरी त्यांचे चरित्र आपण ऐकतो आहे. बाकी सगळे मातीत मिळाले. मग ह्या ज्या वेगळ्या खुणा आहेत त्या खुणा तुम्ही बघा आणि धातू म्हणून हे आपली कल्पना प्राप्त. मग त्याचं फळ समजलं आता आपल्याला फळ कोणतं लक्षात आलं आपल्याला? म्हणजे हे सगळे सत्संगातच बसलो आहे आपण, त्याच्यामुळे आपण सगळे तसेच आहोत. पण समर्थांचा दासबोध सांगत असताना त्यांची कल्पना काय असेल, ते कोणत्या मनस्थितीत विचार करून सांगतायत आणि समोरचे अज्ञानी आहेत, कुणालाच काही कळत नाही आहे. आणि ज्ञानी असो अज्ञानी असो सगळ्यांना कळावं अशा भाषेत सांगत असल्यामुळे त्यांनी सांगितलं की देवाची या खुणा वेगळ्याची. या 45व्या ओवीवर वैयक्तिक चिंतन व्हावं. 45वी जी ओवी आहे त्यावरती वैयक्तिक चिंतन वेगवेगळ्या प्रकारे व्हावं आणि ज्याला वाटलं त्यांनी लिहूनसुद्धा ठेवावं की आज काय वाटतं आहे. कारण माझा विषय, आपण एक वक्ता जो बोलतो तर त्याच्या वक्त्यांनी स्वतःच्या बुद्धीप्रमाणेच पुन्हा विलास करतो. आपल्याला काही वेगळं वाटू शकतं. तर ह्या ज्या वेगवेगळ्या खुणा आहेत त्या सगळ्या खुणा म्हणजे त्या देवाच्या खुणा आहेत. त्या देवाच्या खुणा ज्याला ओळखल्या जातील तो कल्याणाला पात्र ठरतो. कल्याण होतं त्याचं त्याच क्षणी, मरणानंतर नाही, त्याच क्षणी. म्हणून हे माया भ्रमणे. म्हणून सांगतो या मायेमध्ये भ्रमणं कसं आहे, या मायेमध्ये आपण कुठे अडकतो, कोणत्या क्षणी. अरे सिद्धता असलेला पुरुष जिथे अडला त्याच्या लक्षात आलं आणि तो ज्ञानी असल्यामुळे ना त्यांच्या लक्षात आलं की माझं अडलं आणि माझं काहीतरी चुकलं आहे, आता हे मला भोगावं लागणार आहे. म्हणजे परमेश्वराचा विश्वास त्याचा ढळला नाही, इतरांना सिद्धी तो देऊ शकत नव्हता ही त्याची प्रकृती त्याला समजली. पण भगवंतावरचा विश्वास अढळ होता. अजूनसुद्धा आम्हाला वंदनीय आहातच म्हटलं तुम्ही. असं कसं? प्रारब्धाप्रमाणे सगळं घडत असतं. मग त्यांनी म्हटलं माया भ्रमणामध्ये असताना कोण कुठे घसरेल यासाठी सगळ्यात सुंदर आहे आपलं गोपीगीत. गोपीगीत जर वाचलं तर आपण कुठे अडकतो या गोपीगीताचा अनुभव प्रत्येकाने एखाद दिवशी घ्यायलाच पाहिजे. गोपीगीताचा की त्या ठिकाणी कितीही वर गोपी गेली तरी कृष्णापर्यंत जाण्यासाठी तिला किती पायऱ्यांमधून पार व्हावं लागतं. हे मायाभ्रमण आहे. म्हणून हे मायाभ्रमण. सृष्टी मिथ्या कोटी गुण. इतके वेळा सांगतो सृष्टी मिथ्या आहे, सृष्टीच मिथ्या आहे. सृष्टीकर्ता खरा आहे. तो होता आहे आणि राहणार. चतुश्लोकी भागवत. तो होता आहे आणि राहणार आहे. मीही होतो आहे आणि राहणार आहे. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ. जसा तो अमर, तशी मी अमर, अनादि मी अनंत मी. सावरकर म्हणालेच आहे. अशा खुणा जर समजल्या तर या सगळ्या सृष्टीचा जो कारभार आहे ना तो कारभार आटोक्यात येतो. म्हणजे त्याच्याचा काही परिणामच होत नाही. जेव्हा सृष्टीकर्ता दिसायला लागतो प्रत्येक ठिकाणी सृष्टीकर्ता दिसल्यावर म्हणजे दिलेल्या खेळण्यांमध्ये रमल्यापेक्षा जो देणारा आहे त्याच्याकडे जर गेलो तर त्याच्याकडे अधिक चांगले खेळणे असतील असे कल्पना जरी आपण केली. त्यांनी म्हटलंच आहे हे आपली कल्पना.
अरे तुम्हाला नुसत्या घरामध्ये सुख वाटतंय, त्या घरापेक्षाही अधिक चांगलं सुख मी तुम्हाला देऊ शकतो. घरामध्ये किती आनंदी होते तुम्ही, संसारामध्ये किती आनंदी होते तुम्ही. पण त्या संसार तरी काही दिवसांनी संपला, घराचाही बदल केला, गाव बदललं, हे सगळं बदल, आमच्याकडचा आनंद बदलत नाही. असा शाश्वत आनंद मी तुम्हाला देऊ शकतो. अशी कल्पना करायला हरकत काय आहे? जर समर्थ कृपा झाली तर व्यक्ती कल्पना करते आणि कल्पना केल्यावर वाया जात नाही. त्याचं फळ आपल्याला ताबडतोब मिळतं आणि मिळालं नाही तर चूक आपली आहे, समर्थांची नाही. जय जय रघुवीर समर्थ. फळ मिळतं, निश्चित मिळतं. त्या लोकांना मिळालं, आपल्याला मिळतं, मिळणार आहे, मिळत होतं, मिळत आहे, मिळत राहणार आहे. फक्त आपण त्याचा फायदा घेतला नाही तर चूक आपली आहे, समर्थांची किंवा भगवंताची नाही, जे सत्व गेलं म्हणणाऱ्या लोकांसाठी. म्हणजे मूर्तीतलं सत्व गेलं. ज्या मूर्तीला तुम्ही काय ते साधा देहाचा हे आहे का की ही व्यक्ती बदलली. माझे की नाही हे शेजारचे खूप चांगले होते पण आता ते बदलले. असा देव थोडी बदलत असतो. आणि देव तर तसा बदलायचा असतं त्यांनी सृष्टीच निर्माण नसती केली. हे समजत जोपर्यंत नाही तो पण त्या तत्वाला ओळखत नाही व्यक्ती. म्हणून हे माया भ्रमणे सृष्टी मिथ्या कोटी गणे वेदशास्त्र पुराणे ऐसेची बोलती. मी तर सांगतो वेदशास्त्रांचं ऐकून सांगतो, स्वतःच्या अनुभवाचं सांगतो असं म्हणत नाही. अनुभवी संत, सिद्ध संत स्वतःबद्दल बोलत नाही. मला अनुभव आहे, मी भाग्यवान आहे, मी रामाला बघितलं, मी रामाशी बोलतो, असं काहीच नाही. वेदशास्त्र पुराणं जे सांगतात, वेदांच्या आधाराने मी बोलतो, सत्य मी बोलतो आणि त्याचं प्रूफ पण मी देऊ शकतो. मी त्याची सिद्धता करतो की अशा प्रकारचा आनंद या ठिकाणी मिळतो, जो आत्तापर्यंत मिळाला तसा आनंद, त्याच्या कितीतरी पटीने आनंद आणि टिकणारा आनंद, शाश्वत आनंद त्या ठिकाणी मिळतो. हे बाकी मी तुम्हाला स्पष्ट सांगू शकतो. मला मिळाला असं म्हणत नाही. हाच तर संतांचा मोठेपणा. किती या दासबोधावरनं त्यांनी लिहिलं ना, त्यापेक्षा त्यांच्या मनोवृत्तीवरच आपण अगदी वेडं होतो. म्हणजे ते शब्द जे लिहितात ना, त्या शब्दांच्या मागे लिहित असताना समर्थ कसे बसले असतील, कसे बोलत असतील, कोणाला कसं समजावून सांगत असतील आणि आता समजलं का असं पण विचार करत असतील. समजलं का बाबा रे, आता तरी इतके दिवस झाले सांगतोय, आता थोडी लक्षात येत आहे, आता तरी थोडा वरच्या वर्गात गेला की नाही, गेला तर बरं होईल, अशा प्रकारची त्यांची इच्छा प्रत्येक वेळी व्यक्त करत असतील. नंतर साधू संत महानुभाव त्यांचा ऐसाचे अनुभव, पंचभूतातील देव सृष्टी मिथ्या. जे काही पंचभूतांमध्ये आहे ते सगळं मिथ्या आहे. पंचभूतांनी बनलेले शरीरच आपलं मिथ्या आहे. हेच तर पहिल्यांदा ज्ञान होतं. आपला हा जो आत्मा आलेला आहे तो आत्मा वरून आला. तो आल्यानंतर पंचभूतांपासून आपल्या आईच्या पोटामध्ये शरीर बनलं. तिथपासून माया सुरू झाली. माया जी सुरू झाली ती शरीरात तिथपासून सुरू झाली. या ठिकाणी थांबते 3 ओवी आणि पुढे जाऊ. सृष्टीपूर्ती सृष्टी चालता, सृष्टी आवगी संहारता, शाश्वत देवतत्वता आदि अंती श्रीराम. ऐसा सर्वांचा निश्चयो, येदर्थी नाही संशयो, वितरेक आणि अन्वयो, कल्पनारूप श्रीराम. एक कल्पनेची पोटी, बोलिजे ती अष्टसृष्टी, तया सृष्टीची गोष्टी, सावध ऐका श्रीराम. एकी कल्पनेची सृष्टी, दुजी शाब्दिक सृष्टी, तिजी प्रत्यक्ष सृष्टी, जाणती सर्व श्रीराम. चौथी चित्रलेप सृष्टी, पाचवी स्वप्नसृष्टी, सहावी गंधर्व सृष्टी, ज्वरसृष्टी, सातवी श्रीराम. किती वर नेतायत अजून बघूया. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मचे निश्चळ, अंतरी विपले श्रीराम. निषेध झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्निले जे देखिले, ते जागृती सोडाले, सहजची निर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे विवेके जाणावे, प्रत्यये खुणेसी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध,
श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश विवर्ता विशेष विशेष कळू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव देहे तव पाचा पुताचा करता आत्मा तेथिचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. जय जय ऐसी विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय श्री. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भव्यं हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं प्राणापानो निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा स्थित्वा सर्वसंशयबन्धं विषयौगान् पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासम् मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं वीरमशेषासुरधावं. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नौ लौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमन्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं रामं ब्रह्मज्ञानविधानं भुवि मर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे रामगर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.